मंडळी नमस्कार. गेरडी गावातला विकासाचा रिअलिटी चेक दाखवतो लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्स. मंडळी आपण ज्या ठिकाणी उभा आहे हा जत रोड आहे आणि या जत रोडच्या लगतच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. नेमकी ते विकास कामं काय झालीत निखिल आपण बघूया. नाव काय झालं तुमचं? सगळे पुढे मोठे राजू मोठे. मोठे साहेब कसं काय विकासाची कामं सांगा जरा. हे आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनवलेला आहे. बरं पुढं शाळावरचं पत्र वगैरे बदललंय, सगळ्या शाळेच्या फरशा बदलले, पलीकडे शौचालय नवीन बांधलंय बरं आणि इकडं अंगणवाडी बरं. paving आता आपण हा, सर हे बघूया आपण दाखवा. हा बोला तुम्ही सर, बोला आता सांगा. याच्यामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न होते त्यामध्ये इथले अडचण काय होती आणि आपण अडचण कशा माध्यमातून सोडवली त्याच्यावर आपण चर्चा करायची. किती वर्षापासून इथं प्रलंबित बऱ्याच दिवसापासून हे हा रस्ता नव्हता. मुलं येताना इथं पाणी साचायचं, पावसाचं पाणी वगैरे साचायचं, म्हणजे मुलांना जाताच येत नव्हतं. तिथून रोडचंही पाणी आत यायचं. त्यामुळं आम्हाला मग सरांनी वगैरे सांगितलं ना, आमच्याच रोजच्या बघण्यात यायचं. त्यामुळे मग आम्ही हा रस्ता घेतला सिमेंट कॉन्क्रीटचा. बरं. आता हे सिमेंट रस्ता झाला ह्याबरोबर अजून दुसरं काय काही इथं गरजेचं होतं आणि ते बसवले तुम्ही किंवा ते केले. आता जी पहिली जे शौचालय होती शाळेची ती म्हणजे बऱ्याच दिवसाची जीर्ण झाली पूर्ण. ती पण आपण ती पलीकडे शौचालय तिथंच बांधले. शाळावरून गळत वगैरे होत्या पावसामध्ये पावसामध्ये. ते शाळेचं पत्र्याची काम म्हणजे वरून पत्रा वगैरे सगळी दुरुस्ती केली. अजून फरशी, खिडक्या, दरवाज त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परत पाण्याच्या टाक्या सगळ्या बसवल्या तिथं. आणि नंतर ह्या अंगणवाड्या दोन ह्याच्या पण किती दुरुस्त्या साधारणतः केल्या. पटसंख्या काय असते तुम्हाला माहिती आहे का? सावलीत या. आता कसं मग आता काय काय काम केली तर सांगितलं तुम्ही. पत्र्याचं काय हे केलं म्हणला का तुम्ही? गळत होते शाळा. हे शाळा हे पत्र हे पत्र टाकलेलं. घेतलेत वरती. बरं हा ठीक आहे. हां हां पुढे जाऊया शाळेपर्यंत आपण. मग अजून इथं काय विकास अजून काय काय केलाय किंवा अजून काय नवीन इथं अत्याधुनिक काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? तर सर्व शाळेची खालची फरशी सर्व खोल्यांची खालची? बसवलीत. बरं खिडक्या आणि वरचे पत्रे थोडेफार राहिलेत नाही, सगळे बसवले. हे शौचालय पलीकडलं बनवलेत ते झालं नवीन. बरोबर नवीन. हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि हे दोन अंगणवाडी आहेत. पेविंग ब्लॉक, आतल्या फरशा, खिडक्या आणि ते पाण्याची टाकी वगैरे, म्हणजे इथं जी काय मूलभूत गरजा लागत होत्या त्या सगळ्या जवळजवळ पूर्ण केलीत. बऱ्यापैकी झालेत. आता इथं पेविंग ब्लॉक वगैरे टाकलेलं पण दिसतं ते. होय. मग ते आता टाकलेलं आहे कसं केलेलं आहे? नाही, तिथून आपण आता टाकलेलं हे थोडंफार असं आहे. इथं पण आपण आता पट्टा पण आपण घेतलाय. हा म्हणजे आता राजूभाऊ काय आपले कॅमेरामॅनला विनंती आहे, लहान मुलं आहेत सगळे गिरडीच्या आजूबाजूची, जेवायला मस्तपैकी छानपणे बसलेले आहेत आणि कॅमेरा सुरू असल्यामुळे हसतायत हे विद्यार्थी. का तर हा विकास जो आहे तर तो विकास आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. राजूभाऊ आपल्याला हे काम करावं लागेल बरं का. नाही, सगळं करून तुमच्याबद्दल घ्यायला चांगलं सांगून नाही, चालणार नाही. ते आम्ही कारण विद्यार्थ्यांना तुम्ही आहे आता का कट्टा proposal? घेतला का त्याच्यामध्ये? म्हणजे ऑलरेडी आपण विचार करतो त्यांच्या डोक्यात ते नियोजन झालेलं आहे. पण ती सुद्धा आता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण चांगल्या पण गोष्टी त्याच्या दाखवतोय. पण खरं बघितलं तर ती जी शाळा पडलेली आहेत त्यामुळे बारकीचे विद्यार्थी आहेत खरं तर दिवसभरामध्ये हिंडतात फिरतात किंवा अजून काही खेळत असतात. दुर्घटना घडू शकते. ते आपण ते ह्याच्याकडून जीर्ण झाले भाडे परवानगी आणलेले आणलेले म्हणजे ऑलरेडी सुरू आहे डोक्यात गोष्टी आहेत. म्हणजे ती गरजेचं काय तर विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा दगाफटका होऊ नये. दुर्घटना होऊ नये. कारण साप सारखे तिथं खरं तर निश्चित प्राणी असू शकतात तिथं. साधारणतः आणखी काय सांगता येईल सर आपल्याला? येतात शाळेचं कलर काम खूप छान पद्धतीने केलेलं आहे. केलेलं आहे आपण कलर वगैरे केले आपण पण बऱ्यापैकी केलेले आहेत. निखिल आता राजूभाऊकडे एक जाणून घेऊया. खरं तर समारोपाकडे येतोय आपण. हे शाळेच्या आवारात उभं राहिलं का, छान वातावरण आहे, झाडाचं चांगलं जतन केलेलं आहे. राजूभाऊ मला एक माहिती सांगा की या भागामध्ये जे पिण्याचा अनेक वस्त्यांमध्ये मोठा प्रश्न होता तो तुम्ही कसा सोडवला आणि काय काय प्रक्रिया केलेली आहे? पाईपलाईन दिली ना प्रत्येकाला, नळ कनेक्शन आहे, पाईपलाईन आहे. आता आपण दुसरं असं केलंय की इथं आम्हाला उन्हाळ्यात पाण्याची अडचण येते 2-3 महिने, आपण पाऱ्या तलावातून पाईपलाईन टाकली. हा, मग ते आता आपले आले इथं दत्त मंदिर आहे तिथपर्यंत आले. ग्रामपंचायतीच्या वतीने टाकली. ग्रामपंचायत. बरं, आणखी मग गल्ल्यांमध्ये कशी व्यवस्था केली तिथं आपली ग्रामपंचायतची पाणी पुरवठा लाईन आहे. आणि बोरचा काय विषय?
बोर जिथं कुठं काय अडचण आहे तिथं बोर घेतलेत आपण घेतलेत. पलीकडे घेतलेत सरकारी दवाखान्यात वगैरे सगळीकडे. बर 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 बर. पण सर आपण काही टेक्निकल बाबीकडे येऊया, कारण बघितलं तर जिल्हा परिषद असेल किंवा महाराष्ट्र शासन आले असेल त्यांच्या माध्यमातून जी जिल्हा परिषद शाळा आहेत तर त्याच्यासाठी निधी जो आहे तो सर्वात जास्त निधी हा शाळेवरती खर्च करण्याकरता येतो. अच्छा हा, बर. तर तो जो निधी आहे तर या भागातल्या जे शाळा आहेत टोटल ग्रामपंचायत अंतर्गत किती जिल्हा परिषद शाळा आहेत आमच्या इथं 7 ते 8 शाळा आहेत. टोटल? ही गावातील मुख्य शाळा आहे. हा, ही मग आता या शाळेमध्ये जे खर्च असतो, आता त्यांचा जे स्पेसिफिक एक क्रायटेरिया ठरलेला असतो शासनाच्या माध्यमातून की आपल्याला पाण्यासाठी इतका खर्च झाला पाहिजे किंवा अजून काही इतंभूत गोष्टी आहेत त्याच्यासाठी एवढा खर्च झाला पाहिजे, स्वच्छतागृहासाठी एवढा खर्च झालेला आहे. अशा पद्धती सुविधेच्या दृष्टीनं आता तुम्ही सांगितली स्वच्छतागृह ऑलरेडी झालेलं आहे, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काही या ठिकाणी नियोजन झालंय का? पाईपलाईन वगैरे टाकून आम्ही आता स्वतंत्र घेतलंय बोर तिकडं. वगैरे इथं काय आहे का अशा पद्धतीचा? स्वतंत्र आपलं ह्याचं आहे ग्रामपंचायतचं पाणी बरं, येतं. इथं हा, पाणी हा. टाकी आहे बरं, त्याला बरं. पाईपलाईन वगैरे दिली तिकडे टाके. बरं. ते जे टाक्या दिसतात ना ते नंतर आपण केलंय कट्ट बांधून म्हणजे ती पलीकडचं? हा बर बर. ते आपल्याला साधारण अंगणवाडी त्यांना येते ते सोलार प्लॅन पण तिथे बसवले, त्याचा काय प्रकार आहे तो सोलर बसवलेला आहे का? ग्रामपंचायत अंतर्गत? मग ते काय अंगणवाडीत लाईट अंगणवाडीसाठी लाईट आहे का त्याच्या माध्यमातून? बरं, मग आता ह्याच्या व्यतिरिक्त रंगरंगोटीचं काम सगळ्या शाळेचं पूर्ण झालेलं आहे का सगळं? नाही जसं आम्हाला जसं जे मागणी होतंय हा त्या पद्धतीने आपण केले. विचाराधीन आहेत सगळं. हा आणि कसं आहे आता ही मेन शाळा आहे ती आपण वाड्या वस्तीवरच्या पण शाळेला भरपूर काम केले. पण आता ह्याच्या व्यतिरिक्त शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतनं काय कार्यक्रम विशेष वगैरे असं कार्यक्रम राबवलाय काय? का? कारण इतके सुंदर खरं तर परिसर आम्हाला सुद्धा भारी वाटतंय, कारण छोटे छोटे विद्यार्थी आहेत, वडाचं झाड अगदी मला वाटतं कित्येक वर्षात झाड असावं. जिल्हा आणि परिषद शाळा आमची पहिल्यापासून हे असल्यामुळे आम्ही ही शाळा वाचवण्याचा आमचा हा म्हणजे कार्यक्रम आहे. अतिशय वातावरण छान शाळा आहे. टिकल्या त्या पाहिजेत, दृष्टीनं आम्ही इथं सर्वसामान्य. भरपूर खर्च केला म्हणजे बरोबर आहे जसं की. काम करता येईल तसं भरपूर काम केलेलं आहे शाळेत. चांगल्या कारण पद्धतीने आपण होईल जर तेवढं. विचार करायचा झाला तर अलीकडच्या काळामध्ये अनेक पालकांचा जो कल असतो तो इंग्रजी मिडियमच्या शाळांमध्ये जाण्याकडे असतो. आपले विद्यार्थी तिथे शिकावेत, चांगली गोष्ट आहे, चांगलं शिक्षण मिळावं. परंतु सर्वसामान्य जो वर्ग आहे त्यांना त्या गोष्टी परवडणाऱ्या नसतात आणि खेडोपाडी अशा ज्या शाळा असतात जिल्हा परिषदेच्या त्याचा दर्जा सुधारला पाहिजे. अजून एक गोष्ट निखिल आपल्याला सांगावं लागेल. सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये शाळांच्या सुधारणांच्या संदर्भामध्ये तालुक्यातल्या अशा शाळांचा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला होता. याशिवाय अंगणवाड्या ज्या आहेत त्या अंगणवाड्यांना शिक्षिकांचं कायमस्वरूपी करण्याचा प्रश्न होता. आशा वर्करच्या संदर्भातला मोठा प्रश्न होता. खरं तर आता तुम्ही या सांगोला विकास आघाडीचे घटक आहात, बरोबर. तुम्हाला काय वाटते आमदार बाबासाहेबांच्या संदर्भात? ते चांगलं काम आहे त्यांचं. बरं, इकडे येणं जाणं येणं कसं? सारखं असते. निकिता मॅडम आलते इथं कार्यक्रम घेतला आले होते होता का? हळदी कुंकवाचा. बरं. मोठा कार्यक्रम घेतला होता या बरं, शाळेवर. बरं, बरं, बरं. भरपूर लोक महिला मंडळी हजर होते. बाबासाहेबांचं लक्ष असतं का या सगळ्या इथल्या परिसरातल्या कामांवर? सर जसं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब देशमुख खरं तर स्वर्गीय गणपत आबांचा वारसा हा. जपताना आणि वाचवताना बघताना तर आपल्याला मिळत आहे. कारण आपण जे आपल्याकडे सांगोला तालुक्यात 103 खरं तर गावं आहेत हो. त्यामध्ये फिरत असताना आपण सगळ्याच गोष्टी बघत असतो. कारण स्वर्गीय गणपत आबांचं कामच त्या लेवलचं होतं किंवा तितकं मोठं होतं अगदी की प्रत्येक पुढच्या माणसाला तो विचार करायला भाग पडतो असे विचार होते. हो, हो. आणि त्याचबरोबर आता बघितलं तर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते दीपक आबा असतील, तर त्यांनी एक जिल्हा परिषद शाळेच्या अनुषंगाने एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला. त्याच्यामध्ये मला वाटतं जवळा गावामध्ये त्यांनी तो उपक्रम घेतला. त्याच्यामध्ये जेही पालक असतील, जो जिल्हा परिषद शाळेमध्ये जर विद्यार्थी त्या ठिकाणी दाखल केला, ॲडमिशन केलं, तर त्या विद्यार्थ्याची जी काही घरची जी आहेत किंवा त्यांची घरपट्टी पाणीपट्टी जी आहे ती मुक्त किंवा त्या ठिकाणी माफ करायची करण्याचा असं निर्णय घेतलेला बरोबर. ग्रामपंचायतनं. हो, अगदी बरोबर. असा निर्णय घेतला. असा काय तुमच्या डोक्यात आयडिया कल्पना काय आहे का भविष्य दृष्टीने की आपल्या जर जिल्हा परिषद आपल्या शाळा जिल्हा वाचवायच्या परिषदच्या असतील तर शाळा वाचवायचा लोकांची आपला मागणी प्रयत्न बघून आहे. कदाचित ते विचार करू शकतो. आहे. तसं म्हणजे विचार करून आपल्याला जिल्हा परिषद शाळा टिकवता कशी येईल आणि त्या चांगल्या दृष्टीनंच आपण इथं कामं एवढी ही केली. त्या दृष्टीने हा त्या दृष्टीने कारण हे जागा बिगा भरपूर आहे, झाडं भरपूर आहे, जुनी शाळा आहे. हा, हा. आता ही किती 1871 स्थापना आहे. हा 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 त्यामुळं ते भरपूर जुनी आहे. बरं, इथं बरं, आता बरं. बऱ्याच पिढ्या ह्या शाळेतून गेलेत. हा हा त्यामुळे ती शाळा वाचवायची आणि ही म्हणून या दृष्टीने एवढी कामं इथं तर निखिल आपण समारंभामध्ये खूप छान वातावरण आहे, झाडे वगैरे खूप चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केलेलं आहे. आता समारंभाकडे येऊया. राजूभाऊ मला एक गोष्ट सांगा, निवडणूक सगळ्या अनुषंगानं चालली, आरोप प्रत्यारोप होत राहतील, आश्वासनं दिली जातील, आमिषे दिली जातील. आमचा मुख्य हेतू हाच होता निखिल. खरं तर ह्या सगळ्या ग्राउंड रिपोर्टचा समारोप आहे हा. ही विकास कामं जी आहेत तर ही विकास कामं दिसणारी विकास कामं आहेत. आमिष वगैरे असतात ते हवेतले असतात सगळे, बरोबर आहे. आरोप प्रत्यारोप हे चिखलफेकीचे प्रकार असतात, परंतु विकास कामांशी
लोकांना देणं घेणं असतं आणि विकासाभिमुख जी कोणी कामं करतात किंवा विकासाचा ज्यांनी एक अजेंडा आहे ज्यांच्याकडे, तर त्यांनाच लोक पाठिंबा देत असतात, त्यांनाच सभागृह पाठवत असतात. एक शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे निखिल, आणि आपण समारोपाकडे जाऊया. जिल्हा परिषदेचा ही आता निवडणूक सुरू आहे. गिरडी गट हा शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो, कारण यापूर्वी दीपक आबांचाही उमेदवारी निवडून गेले, त्यापूर्वी शेकापचाही निवडून आलेलं, त्यामुळे सातत्यानं ही नेते मंडळींच्या ताब्यात असलेला हा गट आहे. जिल्हा परिषद सभागृहाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात, शाळांच्या संदर्भात असेल, शेतीच्या संदर्भात असेल, किंवा सार्वजनिक आरोग्य असेल, किंवा इतर ज्या काही विकासाच्या गोष्टी असतील, तर तुम्हाला जर लोकांनी मतं दिली तर तुम्ही काय कराल ही एक गोष्ट, आणि लोकांनी तुम्हाला का मतं द्यावी, शेवटचा प्रश्न. हे आमचं कसं आहे, आम्ही म्हणजे आता सत्ता असतेच कायम असं नाही. आम्ही आता ह्या पंचवार्षिकमध्ये सत्तेत आलो. आम्हाला जरी कधी जरी फोन केलं, कुठं काय झालं तर आम्ही पोचतो. जे काय आम्हाला असं बाबा राजकीयच पाहिजे असं काय नाही, सत्ताच पाहिजे असं नाही. लोकांची कामं करायला सत्ता म्हणजे सभागृहात जाणं फार महत्वाचं राहतं. कामं सत्तेत गेल्याशिवाय होत नाही. अगदी अगदी. स्थानिकची आपण बारीक सारीक करू शकतो, पण बाकीचे काय गावचा जे सुधार आहे गटाचा, ते सत्तेत गेल्याशिवाय होणार नाही. त्याच्यासाठी सत्ता पाहिजे. सभागृहात जाणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर आपण बाकी काय लोकांच्या, शेतकऱ्यांच्या मना, शाळा, गाव सुधारासाठी जी काय लागतं तुम्हाला बळ मिळणार जर सभागृहात. हो. आता मला वाटतं तुमच्या वहिनीच आहेत, उमेदवार आहेत, बरोबर? त्यांचं नाव सांगा, काय नाव? संगीता सोमा मोठे. बरं, सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार. लोकांचा प्रतिसाद पण सर आता बऱ्यापैकी आहे काय असं चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे ना चांगला? हो चांगला. तर मंडळी आपण समारोपाकडे येतोय. मंडळी आपण गिरडी गावामध्ये आहे, आणि खरं तर त्यांचा उपक्रम अगदी आम्हाला सुद्धा अगदी बहुला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं की या ठिकाणी आपण बघतो की जे झाडं आहेत ते अतिशय छान पद्धतीची झाडं आहेत. याचबरोबर शाळेचं जे सुशोभीकरण आहे ते सुद्धा अगदी छान पद्धतीने या मंडळींनी केलेलं आहे. आणि येथे विद्यार्थ्यांची संख्या येणाऱ्या काळात कशा पद्धतीने वाढेल ह्यावर सुद्धा त्यांचं खरं तर विशेष लक्ष राहणार आहे. आणि अशाच पद्धतीचा विकास जर आपल्याला या भागात साधायचा असेल, करायचा असेल, तर सभागृहामध्ये आपला कॅन्डिडेट जाणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची सुद्धा भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मंडळी अशाच पद्धतीच्या जे काही विकासाच्या गोष्टी आहेत, मग ते सांगोला तालुक्यातील जे 7 जिल्हा परिषद गट आहेत, त्याच्यामध्ये कोळा असेल, गिरडी असेल, जवळा, कडलास, एकतपूर असेल, महूद असेल, या सर्वच 7 जे जिल्हा परिषद गट आहेत, या सर्व गटातून आपण अशा पद्धतीचे रिएलिटी चेक सांगोला पॉलिटिक्स असेल, लोकसंवाद, राजकीय कट्टा असेल, या सर्वच माध्यमातून दाखवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. मंडळी तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.